चामुंडा माता प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा शोभायात्रेने शुभारंभ, भाविकांकडून ठिकठिकाणी भव्य स्वागत। पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलिसासह चौघांनी केला 1.5 कोटींचा अपहार, चौघांना मध्यरात्री अटक। खासदार चंद्रशेखर आझाद, शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक 31 जुलैला धुळ्यात, भीम आर्मीची प्रेसला माहिती। आणि कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी शिरपूर येथील शेतकरी संघटनेचं धुळ्यात आसूड ओढत आंदोलन। धुळे शहराच्या देवपुरातील पांझरा नदीकाठी हत्तीडोहाजवळील चामुंडा माता नगरात गुरुवारपासून आदिशक्ती कुलस्वामिनी श्री चामुंडा माता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गुरुवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेचं धुळे शहरात ठिकठिकाणी भाविकांकडून मनोभावे स्वागत करण्यात आलं। मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर, उपाध्यक्ष गुलाब बडगुजर, राजेंद्र नंदवाळकर, सुधाकर बडगुजर, सचिन बडगुजर, भूपेश बडगुजर, मनोहर बडगुजर, निखिल सूर्यवंशी, राजू बडगुजर, संजय बडगुजर, गोकुळ बडगुजर, विनायक बडगुजर, सतीश बडगुजर, शशिकांत चौधरी, पुष्कर दीक्षित, निंबा बडगुजर, विजय बडगुजर, अशोक बडगुजर यांच्या नियोजनात धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत। गुरुवारपासून रविवारपर्यंत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। गुरुवारी सकाळी 10 वाजता शोभायात्रा काढण्यात आली। वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक येथून शोभायात्रेला सुरुवात झाली। शोभायात्रेत चामुंडा मातेची मूर्ती रथावर विराजमान करण्यात आली होती। कलशधारी महिलांसह पारंपरिक वेशभूषेत भाविक या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महाराणा प्रताप चौकातून पारोळा रोड, आग्रा रोड, महात्मा गांधी पुतळा चौक, मोठा पूल, नेहरू चौक मार्गे ही शोभायात्रा चामुंडा माता मंदिराजवळ पोहोचली। तेथे चामुंडा मातेच्या नावाने जयघोष करण्यात आला। मान्यवरांच्या हस्ते महाआरतीने शोभायात्रेचा समारोप झाला। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आज पहिला दिवस आहे। शोभायात्रा स्वस्तिक चौकातून आज गांधी पुतळ्यापासून इंदिरा मातेच्या प्रवेशद्वारातून चामुंडा माता मंदिर देवपूर येथे विराजमान होईल। आणि आज या शोभायात्रेत जवळजवळ 20 समाजाचे पूर्ण स्वामीने असलेल्या समाज बांधवांनी पूर्णपणे आज सहभाग घेतला आणि मोठ्या जल्लोषाच्या वातावरणात आज ही शोभायात्रा आज सगळ्यांच्या उपस्थितीत सर्वांच्या साक्षीने संपन्न होते। त्याबद्दल मी सर्व भाविकांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो। जय चामुंडा। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील कनिष्ठ श्रेणी लिपिकासह चौघांनी हेराफेरी करीत 1.5 कोटी रुपयांचा अपहार केला। विश्वासघात करून शासनाची फसवणूक करणाऱ्या चौघांना मध्यरात्रीच्या सुमाराला पोलिसांनी अटक केली। पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सहाय्यक लेखाधिकारी दिनेश हिरामन भोई, वय 53, राहणार मातोश्री नगर, मुंबई आग्रा महामार्ग, नगावबारी, ड्रायव्हर्शन रोड, नांदेडकर गॅरेजच्या मागे, धुळे यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस प्रशिक्षण केंद्रातील कनिष्ठ श्रेणी लिपिक मनोज गिर, जगदीश गिर बुवा याने स्वतःच्या पदाचा गैरवापर करून कनिष्ठ श्रेणी लिपिक जगदीश देवीदास सोनवणे, राहणार वृंदावन नगर, प्लॉट नंबर 7, जत्रा हॉटेलजवळ, नाशिक, नरेश गिर, सुरेश गिर गोसावी, राहणार प्लॉट नंबर 9, नकाने रोड, देवपूर, धुळे, हेड कॉन्स्टेबल मनोज अशोक खोंडे, राहणार प्लॉट नंबर 55, बजरंग सोसायटी, महिंदळे शिवार, सुरत बायपासजवळ, धुळे यांच्याशी संगनमत केलं। चौघांनाही वेतनात कोणत्याही प्रकारचे बेसिक एरियस देय नसताना डिसेंबर 2024 ते एप्रिल 2026 या काळात बेसिक एरियस या हेडखाली ऑनलाईन सेवार्थ प्रणालीमध्ये परस्पर 1,55,00,000 एवढी रक्कम संगणकीय प्रणालीमध्ये
वाढ करून त्यांच्या बँक खात्यातून टाकून दिली. या आरोपींना शासनाचा विश्वासघात आणि फसवणूक करून शासकीय रकमेचा अपहार केल्याने भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 316(2), 316(4), 316(5), 3(5) प्रमाणे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना रात्री 11:52 शहर पोलिसांनी अटक केली. तपास API YM घोंगडे हे करीत आहेत. काल रात्री गुन्हा दाखल केलेली आहे. गुन्ह्याचा प्रकार असा आहे की धुळेमध्ये जे पोलीस ट्रेनिंग कॉलेज PTC जे म्हणतो, त्या PTC मध्ये डिसेंबर 2024 पासून एप्रिल 2026 पर्यंत 4 आरोपी कनिष्ठ श्रेणी लिपिक मनोज गीर बुवा, कनिष्ठ श्रेणी लिपिक जगदीश सोनवणे, पुलिस ASI नरेश गीर गोसावी, पुलिस हेड कॉन्स्टेबल मनोज खोंडे, हे चारी जे तिथे पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळेमध्ये नेमणूक होते, ते चारी लोकांनी संगमत करून हा कालावधी मध्ये शासनाचा विश्वासघात आणि फसवणूक करून एकूण 1,55,00,000 असा अपहार केलेली आहे. असा कंप्लेंट जे आहे काल धुळे शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलेली आहे. त्याप्रमाणे काल रात्री हे चारी आरोपीला अटक करण्यात आली आणि आजच्या तारखेला हा जे गुन्हा आहे ते आम्ही आर्थिक गुन्हे शाखा धुळे पोलीस अंतर्गत वर्ग केलेली आहे आणि येणार कालावधीला ते तपास करून ते लवकर तसा आम्ही चार्जशीट जे आहे ते फाईल करणार आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. 31 जुलै रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लांडोर बंगला येथे आले होते. त्या अनुषंगाने भीम आर्मी धुळे जिल्हा शाखेच्या वतीने खासदार ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद, भाई विनय रतन सिंग आणि भारतीय शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक हे धुळे जिल्हा दौऱ्यावर येत असून लांडोर बंगला येथे त्यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती भीम आर्मीचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल वाघ म्हणाले की 31 जुलै रोजी गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या 3 राज्यातील लोक बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्यासाठी लांडोर बंगला येथे मोठ्या संख्येनं येत असतात. त्या ठिकाणी नागरिकांचं प्रबोधन व्हावं म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेत संविधान संरक्षण, सामाजिक न्याय, शिक्षण, रोजगार, बहुजन समाजाचे प्रश्न, युवकांचं सक्षमीकरण, नीट, TET यासारख्या परीक्षांचे पेपर नुकतेच फुटले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केली आहे. सरकारला त्याचं गांभीर्य राहिलं नाही. युवक शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी दिल्लीला उपोषणाला बसले आहेत. मात्र हे सरकार कुणाचंही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. या सर्व ज्वलंत मुद्द्यांवर या सभेमध्ये मान्यवर उहापोह करतील. तसेच देशातील विविध सामाजिक व राजकीय विषयांवर प्रमुख मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच माता रमाई हे एकपात्री नाटक क्रांती प्रवीण पाटील या सादर करणार आहेत. लोकशाहीर सागर गोरखे, कबीर कला मंच यांचा शाहिरी जलसा देखील होणार आहे. राहुल वाघ यांनी ही माहिती दिली. परिषदेला जिल्हाध्यक्ष सागर चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब शिरसाट, अजय मंगळे, रोशन केदार, सुनील पवार, निखिल सावळे, यश बागुल आदी उपस्थित होते. जय भीम, जय शिवराय. येत्या 31 जुलै 2026 रोजी ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद व भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंगजी तसेच शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरणतज्ज्ञ शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांचा जाहीर सभेचा
नियोजन करण्यात आले. भीम आर्मी भारत एकता मिशन व आझाद समाज पार्टीच्या धुळे जिल्हा युनिटच्या वतीने. मी सर्व जनतेस आवाहन करतो व सर्व विद्यार्थी मुलांना आवाहन करतो की आपण सभेत जास्तीत जास्त संख्येने यावं, कारण की सगळ्यात जास्त प्रश्न विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरच ती लोक जास्तीत जास्त बोलणार आहेत. तुमच्या जर हक्काधिकारांसाठी ते सभेमध्ये संबोधित करतील. तसेच एक पात्री रमाईचं नाटक होणार आहे व शायरी जलसा पण आहे. तर जास्तीत जास्त संख्येने लोकांनी प्रतिसाद द्यावा. जय भीम, जय शिवराय. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. खरीप 2025 हंगामातील PM फसल विमा योजनेअंतर्गत कापूस पिकाचा प्रलंबित पीक विमा तात्काळ वितरित करावा. जानेवारी महिन्यात झालेल्या गारपिटीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करावी. तसेच कोणत्याही अटी शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी लागू करावी. या प्रमुख मागण्यांसाठी शिरपूर फर्स्ट जनसंघर्ष यात्रा शिरपूर यांच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारासमोर आसूड ओढून आणि गळ्यात फास अडकवून आंदोलन करण्यात आलं. तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे की धुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी शेतीवर अवलंबून असून खरीप हंगामातील प्रमुख पीक कापूस आहे. सन 2025च्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी PM फसल विमा योजनेअंतर्गत पीक विमा भरला असतानाही अनेक पात्र शेतकऱ्यांना अद्याप विम्याची रक्कम मिळाली नाही. याबाबत अनेक वेळा निवेदने व आंदोलने करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही झालेली नसल्यानं तात्काळ पीक विम्याची रक्कम वितरित करण्याची मागणी करण्यात आली. तसेच जानेवारी महिन्यात शिरपूर तालुक्यातील काही भागात झालेल्या गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. शासनाने नुकसान भरपाईचा निधी मंजूर करूनही 3 महिन्यांपासून अधिक कालावधी उलटला तरीही अजून शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप नुकसान भरपाई जमा झालेली नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई तातडीने जमा करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय सध्याची दुष्काळ सदृश्य परिस्थिती, शेतीमालाला मिळणारे कमी दर, वाढता उत्पादन खर्च आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट लक्षात घेऊन राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कोणत्याही अटी शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी लागू करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचीही मागणी करण्यात आली. या सर्व मागण्यांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली. अजून देखील शेतकऱ्यांना मिळालेला नाही. गारपीट झालेली जानेवारी महिन्यातली गारपीटचा निधी येऊन देखील तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडलेला नाही. आणि जर का राज्यभर आपण बघितला तर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीची मागणी आहे. अनेक अटी व शर्ती या सरकारने या कर्जमाफीमध्ये घातलेल्या आहेत. परंतु या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी, कारण की आज नवीन वर्ष लागलेलं आहे, नवीन पेरणी सुरू झाली, परंतु अजून देखील त्या पीक विम्याच्या, गारपिटीचा, कर्जमाफीचा कुठलाच प्रत्यक्ष फायदा या शेतकऱ्यांना झालेला नाही. म्हणून आज शेतकऱ्यांच्या वतीने धुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या वतीने संतप्त होऊन आज या जुलमी प्रशासनावरती, जुलमी शासनावरती आसूड ओढण्याचं काम करण्यात आलंय. जर कुठल्या अधिकाऱ्याला, कुठल्या आमदाराला, खासदाराला, मंत्र्याला वाटत असेल की शेतकऱ्यांची थट्टा आहे, शेतकरी नाटक करताय असं वाटत असेल तर आम्ही आमच्या बरोबर 7-12 आणि उतारा आणलेला आहे. कोणी राजीनामा द्यावा आणि 2 वर्ष ती शेतीमध्ये राबून दाखवा, त्यानंतर त्यांच्या जवळ पर्याय उरतो म्हणजे तो फक्त फाशी, आणि तेच आम्ही आज घेण्यासाठी आलोय. तरी मी प्रशासनाला आणि शासनाला या माध्यमातून विनंती करतो, जर येत्या 7 दिवसामध्ये शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा जर मिळाला नाही तर धुळे जिल्ह्यातला शेतकरी जो तोंडात बोटं घालून बसलेला आहे तो आक्रोशाने पेटून उठेल आणि या सरकारला त्याचा आक्रोश आज झेपणार नाही. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.